नमस्कार दादा. नमस्कार. दादा, एक ओसरण्याच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड झाली. तिकडे होता आकाश राऊतांचा शंभू आणि राहुल दादाचा एलियन, आणि इकडे पळाला विराट आणि पडक्याची रायफल. कशी काय शरद जमली सांगा ना. शरद मैदान पूर्ण झाली होती आमची आणि दोन्ही पैऱ्यात बैल पळतात. रायफल याच्यात पळते, मथुरच्यात पळते, आणि राजा आमचा घरातला राजा आहे, तो आकाशाचा शंभू वर पळत होता. ती पण येऊन जोडी होती आणि शरद मैत्री पूर्णच झाली आमची. कशी काय शरद जमली, म्हणजे नाव वगैरे दिलं होतं कसं काय? नाव दिलं होतं, दुसरं नाव कोणाचंच नव्हतं, आणि शरद मैत्री पूर्ण अशी म्हणजे विचारून झाली आमची गाडी. दादांशी पूर्ण झाला आमचं. म्हणजे विचारून गाडी खेळलं का? हा, विचारून. आपण बघतो पडक्याचा रायफल तो देखील मथुरमध्ये पळतो आणि आज विरोधामध्ये पळाला. गाडी आता हे बैलगाडी क्षेत्रात असं आहे का मुंबईमध्ये पैऱ्याम पण पळतात आणि विरोधात पण पळतात. ते आता पहिल्यांसारखे म्हणजे असे चिरो होत नाही, गाड्या प्रेमाने गाड्या होतात. आणि आमची गाडी पण आमच्या घरातल्याच दोन्ही बैलच आहे, असं दादाचं पण आणि आमचा पण गाडी म्हणजे एक तुटात गाडी पडते. म्हणजे भावामध्ये लढत झाली, एक मैत्रीची लढत झाली. एक मैत्रीची लढत. आपण बघतो जेव्हापासून विराट मुंबईला आले ना, तेव्हापासून तुमचं नाव एकदम उंचावरती न्यायचा प्रयत्न करतो. काय बोला? विराट आधी मुंबईमध्ये सतत गुलाबातच आहे. एकच गाडी आमची पडली होती, त्यानंतर आमच्या 17-18 गाड्या झाल्यात, एक पण विराट पडला नाही अजून. आपण बघतो की विराट नेहमी मोठ्याच शर्ती खेळतो आणि मोठ्या नंतर त्यांच्यासोबत लढत देण्याचं काम करतो. काय बोला? विराट आम्ही मोठ्या शर्ती बोलतो, आम्ही अशाच आम्ही गुलालासाठी आम्ही 2 वर्ष झटत होतो. राजा पवार जरा बॅक तुटला होतं, त्यामुळं आम्ही बैल घ्यायचं तर आम्ही ह्याच्यात होतो. आबा शिर्डीचा आबाने आम्हाला चांगला बैल देऊन दिला आणि आमची इच्छा पूर्ण केली विराटनी चांगल्या गाड्या मारून. बघतो की आज प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानात विराटचा गुलाल असतो. किती येतं महत्त्व गुलाल आजच्या? पण महत्त्व तर खूप आहे. आज चांगलीच गाडी बोलला तर ते एलियन सारखा बैल टॉप नाशिक जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये टॉपमध्ये बोलतो घोड्यात. अजूनपर्यंत अपराजित आहे तिकडे घोड्यात, अजून हारला नाही. आणि विराट पण तिकडे घोड्यामध्ये नावच आहे विराटचं पण, टॉपमध्ये विराट पण तिकडे घोड्यात पळतो. तो पण कधी एक पण घोड्यामध्ये पडला नाही. म्हणजे दोन्ही पण नंदी तिकडूनच आहेत का? तिकडचेच घोडे आहेत आणि दोन्ही पण तिकडे टॉपमध्ये पळतात. आता टॉप आपण बोलतो ना, जेव्हा आपण चांगल्या नंदीसोबत लढत करतो तेव्हा आपला नंदी अजून उजेडामध्ये येतो. काय बोला? गुजरात तर पैरे पण आता चांगल्या आहेत, मस्त पैऱ्या चांगल्या जातात. आणि पैरे पण आम्ही विराटच्या 14 शर्ती केलं तर 14 पैरं वेगवेगळे होतं. आता 3-4 शर्ती झाल्या, साईचा सुंदर आणि पडक्याची रायफल हे एकजुट्यात आले, दोन्ही पळतात. मग प्रत्येक मैदानामध्ये पैरा वेगवेगळा करता, याचं कारण काय दादा? कारण काय असं काय नाही, बैल पण चांगला पळतो आणि शर्ती पण होतात आणि पैरे पण एकमेकाला द्यायला लागतात. असं एक जण ठेवून असं पाहिजे नाही, सगळ्यांना द्यावं लागतं. आम्हाला पण कुणी मुंबईमध्ये पहिलं कोण बैल देत नव्हतं. राजा 2-3 वर्ष राजा असाच घरात होता, पैरे पण देत नव्हतं कोणी, त्यामुळे आम्ही विराट घेतला होता. पण जे पैरे देत नव्हते त्यानंतर विराट दावणीला आला आणि विराटने करून दाखवला. किती अभिमान वाटतो विराटवरती? विराटचा अभिमान तर खूप आहे आणि चांगले आता गाड्या खेळतो आणि ते पण दाखवून दिलं की विराट पण आहे त्यांच्याकडे आता. म्हणजे तिथे कमीपणा वाटत होता, ती कमीपणाची जागा विराटने भरून काढली. ती कमीपणा आमच्या राजाभाऊच्यात त्याचा कमीपणा होता, तीच जागा आता विराट भरतोय. जी 2024-23ला गाडी पडायची राजा पवारची, ही पण मुंबईमध्ये अपराजित होती, तर गाडी एकदा पण अशी पडली नव्हती मुंबईमध्ये. आणि विराट पण आता चांगला तीच जागा आता विराट भरते. विराट दावणीला आला तेव्हापासून काय बदल झाला तुमच्यामध्ये? दावणीला काय सांगा? दावणीला आला आणि तो नावच आमचा होता, नितीन गावड, अक्षय तनुजा यांचा जो नाव होता तोच नाव आता विराटने टिकवत चालले, असं आम्हाला पण आता अभिमान आहे. विराट त्याचा अभिमान वाटतो तुम्हाला की आता जो नाव आपला राजा पवारने केला तोच नाव आता कुठे विराट करतो? विराट आता करेल नक्की, 100%, त्याच्यावर विश्वास आहे आम्हाला आणि तो विराट करून दाखवेल. दादा, समोर देखील चांगली गाडी होती, काय मनामध्ये दडपण चालू होती का? दडपण तर सगळ्यांचीच होती. आमची गाडी चांगली गाडी होती, ती पण गाडी चांगली. शंभू आणि एलियन ती पण गाडी चांगलीच आहे, ती पण गाडी चांगली आहे. दादा, आता येणारा पुढचं नियोजन कसं काय असणार? आता येणाऱ्या गाड्या आम्ही बघू, आता चांगल्या गाड्या घेण्याचा प्रयत्न करू. बघू आता जसा बैल येईल तसा आम्ही गाडी जमेल तशी गाडी बघू. दादा, कोणते खांदी पळतो नक्की विराट? एकच खांदी पळतो? विराट पब्लिकनी जास्ती बोलतो, पण आम्ही आतून आता जास्ती बोलायला लागला, ती गाडी चांगली पळायला लागली. हां का? आतून आता पब्लिकनी का नाही पळवत? पब्लिकनी गाडी आता विराटला आता पब्लिकने दाखवायची आम्हाला. बघू ते 2 शर्यती झाले की नंतर विराटला पब्लिकने दाखवून बघू आम्ही. विराटने पब्लिकने पहिलेच आल्या मुंबईमध्ये आला होता ना, तेव्हा पब्लिकने विराटने शर्यत केली होती. हां का?
पब्लिकमध्ये आणि याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? पब्लिकने आणि आतून तिकडून तर घोड्यात तिकडे पळते, तिकडे सर्व गाड्या पब्लिकने गाड्या केल्या होत्या. हां का? घोड्यातमध्ये सगळ्या पब्लिकमध्ये तिकडे पळतं. आणि इकडे आम्ही आतून केलं, रावदेत आमची धडपड होती का पेऱ्यामध्ये कसा चांगला पैरा नव्हता भेटत, त्यामुळे आम्ही पब्लिकने नव्हतं त्याला आतून नव्हतं करायचं. पब्लिक म्हणून चांगला बैल भेटतात, त्यामुळे पब्लिकने आतून पळते चांगला, त्यामुळं पब्लिकने अक्कल त्याला. दादा इतक्या वेळेबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.